श्री स्वामी समर्थ. आमचा सण असो की काही असो, दुकान, शिवणकाम चालूच राहतं. पण आज थोडा वेळ गॅप दिला असता, पण अर्जंटच द्यायचं होतं. कस्टमरचे सारखे-सारखे फोन येत होते, म्हणून शिवावंच लागलं. आणि हर्षूनं ना, मला शिवायचं होतं म्हणून हर्षूनं झाडून काढून सडा टाकून आणि त्याला रांगोळी काही काढता येत नाही, त्याला रिंगण बनवलं. आणि मग मी रात्री 7 वाजता उठले, ब्लाऊज शिवून आणि नंतर लगेच कुकर लावलं पुरणाचं. एकीकडे भजे तळले, पापड तळून घेतले आणि दूध गरम करायला ठेवलं. पटकन पुरणाचा स्वयंपाक केला. 2 घंटेच लागले तरी पण स्वयंपाक करायला. आणि हे आले रात्री 9 वाजले आम्हाला होळी पेटवायला. आणि मग यांनी सगळी तयारी केली. फक्त मी पूजेला गेली. आणि मी गरम-गरम पोळ्या केल्या. यांनी तोपर्यंत आत्याला, मामाला वाढून दिलं, मुलांना वाढून दिलं. आणि नंतर आम्ही दोघंजण जेवलो. आणि सकाळी उठल्याच्या नंतर मला होळी खेळायला जायचं तर खूप बायका येत होत्या की चला होळी खेळायला. पण मला काही घरचं काम पडलं होतं, मी काही गेलीच नाही. थोडं काही घरचं काम आवरून घेतलं. तेवढ्यात माझ्या बहिणीच्या मुली पण आल्या, मावशीला कलर लावायला जायचंय म्हणून. तर मला ह्या कलर लावायला आल्या. तर ह्या अशा कलर लावू लागल्या. जाऊ द्या, कुठं ना कुठं होळी खेळली आणि ही कशी नाचत होती मावशीला कलर लावला म्हणून. मला होळी खेळायला खूप आवडतं, पण करणार काय, घरातलं काम राहतं ना, म्हणून काही खेळले नाही जास्त. आणि नंतर काम आवरल्याच्या नंतर खेळणंच. थोड्या वेळ इथे खेळले आणि आमच्या शेजाऱ्यांसोबत यांच्यासोबत खेळले. कलर लावल्यापेक्षा एकमेकाला जीव लावा. जीव लावलेलं आयुष्यभर राहतं आणि कलर एका दिवसात निघून जातो. तर